मी आता आहे धाराशिव मधल्या एफडीएच्या कार्यालयासमोर आणि याच एफडीएच्या कार्यालयामार्फत 1 एप्रिल 2026 ते 30 जुलै 2026 पर्यंत जवळपास 80 सॅम्पल जे आहेत ते एफडीएच्या शासकीय प्रयोगशाळेत छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत। मात्र या ज्या सॅम्पलमधून फक्त केवळ 8 सॅम्पलचे जवळपास 8 सॅम्पलचे जे आहेत ते अहवाल प्राप्त झालेले आहेत। मात्र ज्या काही अदरवाईज जे सॅम्पल आहेत त्याचे अहवाल अजूनही प्राप्त झालेले आहेत। जसे की आपण जर बघितलं तर धाराशिव मधल्या भूम येथे दूध भेसळ प्रकरण मोठं राज्यभर गाजलं होतं आणि या प्रकरणाने मोठी खळबळ देखील उडाली होती। कारण यामध्ये जर आपण बघितलं तर जवळपास 23 कोटी लिटर भेसळयुक्त दूध झाल्याचा देखील संशय व्यक्त झाला होता। जवळपास 6 कोटी रुपयांपर्यंतचा संशयास्पद दूध पावडरचा जो आर्थिक व्यवहार जो झालेला आहे त्या पद्धतीचं जे काही लेखाजोखा समोर आला होता। आणि निश्चितपणे या भूम दूध भेसळ प्रकरणातील जे काही अहवाल आहेत जे एफडीएने जे सॅम्पल प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आलेले आहेत, मात्र त्या सॅम्पलचा जो अहवाल आहे तो अद्यापही प्राप्त झालेला नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि हा जो अहवाल आहे तो प्रयोगशाळेकडून एफडीएला 14 दिवसांमध्ये मिळणं बंधनकारक आहे। मात्र 1.5 महिना उलटला, भूम येथील या एफडीएच्या कारवाईला 1.5 महिना उलटला तरी अद्याप या प्रकरणाचा अहवाल एफडीएकडे प्राप्त झालेला नाही। उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र, धाराशिव।